पैसे पाहिजे ते दे ना, हे काय देते? काय कानमंत्र राज ठाकरे अरे तुम्ही बोलायचे तर बंद बाबा, मी बोलेन. हे झालं तुमचं सर बोलायला सुरुवात करा सर. काय मार्गदर्शन केलं आज मला सरकारने? देशासाठी, महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी आणि खास करून मराठी माणसासाठी मुंबई खूप महत्त्वाची आहे. निवडणुका येतात, निवडणुका जातात, पण जे काही लोकांचं स्वप्न आहे मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची, आणि तशा प्रकारची आखणी करूनच त्यांचं सगळं प्लॅनिंग सुरू झालेलं आहे. आणि म्हणून बाकी सगळ्या गोष्टी क्षुल्लक आहेत, त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आज मुंबई आपल्या हातात राहिली पाहिजे. मुंबई आपल्यापासून वेगळी करण्याचे त्यांचे स्वप्न आहेत, ते स्वप्न उद्ध्वस्त करायचं आहे. आणि मुंबई मराठी माणसाची आहे, महाराष्ट्राची आहे, ती आपली राहिली पाहिजे. आणि म्हणून साहेब नेहमी बोलतात की भांडणापेक्षा आणि वादापेक्षा आपल्यासाठी आज ही निवडणूक फार महत्त्वाची आहे. आणि म्हणून आपण ही निवडणूक अत्यंत जोमात, जोशात आपल्याला लढवायची आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई आपल्या हातात राखायची आहे. तेव्हा सीट इकडच्या तिकडे झाले असतील, काही सीट येतात, काही सीट जातात, काही लोकांना वाईट वाटतं, ही गोष्ट जरी असली तरी गेल्या 20 वर्षांमध्ये पहिल्यांदाच आपण निवडणूक लढतो आहोत युतीमध्ये. आणि म्हणून युतीचा धर्मही पाळायचा आहे आपल्याला. आणि त्या ठिकाणी असणारी प्रत्येक जागा ही मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, महाराष्ट्रासाठी महत्त्वाची आहे आणि मराठी माणसांसाठी महत्त्वाची आहे. आणि म्हणून ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची आहे, रात्र वैऱ्याची आहे. मुंबई मराठी माणसांसाठी या निवडणुकीमध्ये सगळं बाजूला ठेवून, झोपून जाऊन काम करून मुंबई आपल्याला वाचवायची आहे, अशा प्रकारचा संदेश सन्माननीय राज ठाकरे साहेबांनी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे. आणि मला वाटतं कार्यकर्ते पूर्णपणे चार्ज होऊन आता आपल्या आपल्या मतदारसंघात ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेच्या सीट्स आहेत त्या त्या ठिकाणी आपल्या लोकांनी जाऊन त्यांच्यात फॉर्म भरताना सहभागी व्हायचे आहेत. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला उमेदवारी मिळणार आहेत त्या त्या ठिकाणी ते सहभागी होतील. सोबत आपल्या NCP सुद्धा आहे, त्या NCPच्या ठिकाणी सुद्धा काही सीट त्यांच्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपल्याला जाऊन उमेदवारीचा अर्ज भरताना सहभागी व्हायचे आहेत. आणि प्रचारामध्ये सुद्धा आपल्याला पूर्णपणे सहभागी होऊन आपापल्या वॉर्डमध्ये काम करायचं आहे. तर एका वॉर्डमध्ये आपली उमेदवारी नाही म्हणून दुसऱ्या वॉर्डात जायचं असं करायचं नाही. जिथे ज्याची उमेदवारी असेल त्या त्या ठिकाणी असणाऱ्या उमेदवाराला पूर्णपणे, मग ती शिवसेनेची असेल, मनसेची असेल किंवा NCPची असेल, त्या ठिकाणी त्यांना मदत करायची आहे. अशा प्रकारचा संदेश राजसाहेबांनी आपल्या सगळ्या कोर टीमला दिलेला आहे. इतर पक्षांनी देखील एबी फॉर्म वाटण्यात आले, मात्र अद्याप मनसेकडून एकही उमेदवाराला एबी फॉर्म वाटत नाही. आज एबी फॉर्म दिले जातील. आता साहेबांपुढे यादी जाईल पूर्ण आणि त्याच्यानंतर एबी फॉर्म हे राजगड कार्यालयातून सन्मान्य नितीश सरदेसाई आणि शिरीष सावंत हे त्या ठिकाणी असतील, ते त्याप्रमाणे माहिती देतील. जागा एबी फॉर्म आल्यानंतर तुम्हाला कळतील किती जागा आम्ही लढवतो आहोत. ते काय अजूनही जागा इकडे तिकडे शेवटच्या क्षणापर्यंत काही गोष्टी होत असतात, ते तुम्हाला कल्पना आहे. नांदगावकर साहेब राष्ट्रवादी सोबत येत. पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा, आतापर्यंत आमच्या पक्षाने 20 वर्षात स्वतंत्र निवडणुका लढवल्या आहेत, स्वबळावरती निवडणुका लढवलेल्या आहेत. कधीही आम्ही युती आघाडीमध्ये गेलो नाही. आम्ही इतर पक्षांना पाठिंबा निस्वार्थपणे, कुठलाही स्वार्थ न ठेवता दिलेला आहे. त्याचा काय मोबदला मिळाला आम्हाला ते तुम्हाला कल्पना आहे. ही पहिली निवडणूक आहे ज्या निवडणुकीमध्ये आम्ही युतीमध्ये निवडणूक लढवतो आहोत. ठाकरे बंधू म्हणून निवडणूक लढवत आहेत आणि त्याच्यामुळे युतीमध्ये निवडणूक लढवण्याचा अनुभव आम्हाला नाही, त्यांना अनुभव आहे. आणि त्याच्यामुळे निवडणुकीमध्ये काही सीट इकडे तिकडे होतात. नाराजी जशी आमच्याकडे होईल तशी त्यांच्याकडे पण होईल. पण त्या नाराजांना मी एवढीच विनंती करू इच्छितो की अजून तुमचं वय आहे,
तुम्हाला काम करण्याची संधी आहे. ही एकच निवडणूक नाही, अशी वारंवार निवडणुका आता ठाकरे बंधू लढवणार आहेत. तेव्हा भविष्य आपलं उज्ज्वल आहे. थोडं साईबाबाचा संदेश जो आहे तुम्ही सांगितलं, श्रद्धा आणि सबुरी ही थोडी थांबायला. हिंदी में जानना चाहेंगे आज ईव्हीएम वरती आणि नरेंद्र मोदींवरती देखील टीका केली. त्यामुळे ईव्हीएम आणि नरेंद्र मोदी असल्यामुळे कुठेतरी अजूनही लोकांच्या मनामध्ये संशय आहे की ईव्हीएम इथे गोंधळ आहे, घोटाळा होतोय आणि म्हणून साहेबांनी ते भाष्य केलेलं आहे. आणि साहेबांनी हे पण सांगितलं, एक महानगरपालिकेच्या निवडणुकीला देशाचा पंतप्रधान जर प्रचाराला येणार असेल तर मला कळतच नाही. आणि पक्षाच्या ते देशाचे पंतप्रधान आहे आणि महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. आणि म्हणून जोपर्यंत असं होणार आहे तोपर्यंत आपल्याला सावध राहायला पाहिजेत. आणि जे मुंबईचा लचका तोडायचा प्रयत्न करतायत ते त्यांचं स्वप्न उद्ध्वस्त करून टाकायचंय. आणि ते काम आता मुंबईकर जनतेचं आहे, मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं आहे. प्रत्येक मराठी माणसासहित मुंबईवरती प्रेम करणारा जो कोण भाषिक असेल, ज्या मुंबईने तुम्हाला भर भरवून दिले, ती मुंबई वाचवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे. नांदगावकर साहेब, जी राष्ट्रवादी शिवसेनेसोबत जी राष्ट्रवादी आहे त्यांच्या मुंबई अध्यक्षा